नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी 29. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? तर याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी महापौर. म्हणजेच महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात? तर याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी आयुक्त. म्हणजेच महानगरपालिकेच्या सचिवास आयुक्त असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 4, महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडला जातो? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी प्रभागातील निवडलेल्या सदस्य. प्रश्न क्रमांक 5, महानगरपालिकेची स्थापना होण्यास किती लोकसंख्या लागते? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए 3 लाख. प्रश्न क्रमांक 6, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी 1888 मध्ये. प्रश्न क्रमांक 7, BMCचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी सलमान खान. प्रश्न क्रमांक 8, रातआंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेने होतो? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 9, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी PT उषा. प्रश्न क्रमांक 10, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहे? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए किशोरी पेडणेकर. म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर किशोरी पेडणेकर ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा कशाशी संबंधित आहे? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी कुस्ती. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. म्हणजेच महाराष्ट्रात पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यात आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, देवगड चषक हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. धन्यवाद.